नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत नीट ऍडमिट कार्ड केव्हा येणार आहे। त्याची तुम्हाला मी एक्झॅक्टली डेटच देऊन टाकेल, त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त टेन्शन राहणार नाही की आपलं नीट ऍडमिट कार्ड साठी दररोज वेबसाईट वरती जा चेक करा, याचं काही आपली क्युरियोसिटी राहणारच नाही। आणि लक्षात घ्या, आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना जोही आपला रजिस्टर्ड मेल आयडी दिला आहे आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर दिला आहे, या दोन्ही वरती आपल्याला ऍडमिट कार्डच्या नोटिफिकेशन बद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळत असते। आणि ज्यावेळेस आपलं ऍडमिट कार्ड येईल किंवा कधी येणार आहे त्यानंतर तुम्हाला जी वेबसाईट असणारी आपली नीटची, जी आपली वेबसाईट आहे neet.nic.in, याच वेबसाईट वरती आपलं ऍडमिट कार्ड येणार आहे। लक्षात घ्या, neet.nic.in या वेबसाईटवरच आपलं ऍडमिट कार्ड येणार आहे। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ऍडमिट कार्ड रिलीज डेट काय असणार आहे। आता विद्यार्थी आणि पालक विचार करत आहेत की पीसीबी पीसीएम या ग्रुपला किंवा या फॉर्म मध्ये जे विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन केले होते याच्यासाठी, या विद्यार्थ्याचे ऑलरेडी ऍडमिट कार्ड आलेले आहेत, मग नीटचे ऍडमिट कार्ड का येत नाही। त्यातलं त्यात आज पीसीएम चे ऍडमिट कार्ड रिलीज झाले आणि 15 मे पर्यंतचे ज्या विद्यार्थ्याचे एक्झाम्स आहेत त्या विद्यार्थ्याचे पण ऍडमिट कार्ड आले आहेत। मग पालकांना प्रश्न पडतो की नीटचे काय येत नाहीत। तर लक्षात घ्या, मी एक तुम्हाला इयर वाईज चार्ट एक समजावून सांगेल आणि त्यानुसार आपलं नीटचं ऍडमिट कार्ड केव्हा येईल याबद्दल माहिती देईल। तर 2021 ला पाहिला असता 6 सप्टेंबरला एक्झाम होती, 6 सप्टेंबर तुमची 12 सप्टेंबरला एक्झाम होती, 6 सप्टेंबरला तुमचे ऍडमिट कार्ड आले होते। 2022 ला आपली एक्झाम होती 17 जुलैला, ऍडमिट कार्ड आले होते 12 जुलैला। ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण पाहू शकतात 6 डे 4 डेज आणि आपलं 2023 चा जर आपण विचार केला असता तर या ठिकाणी ओनली 3 डेजचा गॅप होता ऍडमिट कार्ड साठी। मग या वर्षीचे ऍडमिट कार्ड कधी येतील तर लक्षात घ्या, जवळपास 7 दिवस अगोदर, 7 दिवस जे अगोदर बिफोर 7 डेज, याच्यामध्ये आपल्याला जे काही आपलं एक्झामिनेशन सिटी आपण दिले आहेत, एक्झामिनेशन सिटी जे दिल्यात आपण, त्यातली पहिली सिटी यायची या ठिकाणी 90% चान्सेस असतात। 90% आपली पहिली सिटी येणार, पण 10% कदाचित जर त्या सिटीमध्ये खूपच जास्त एक्झामसाठी मुलं असतील, असं कुठं होतं, लातूर आणि नांदेड या 2 जिल्ह्यातल्या फक्त स्टुडंटसाठी होतं, बाकी कुठंच असं होत नाही। फक्त 2 जिल्ह्यासाठी 90% रेशो, बाकीच्या सर्व जिल्ह्यासाठी हा रेशो 100% असणार आहे की जे आपलं पहिलं ऑप्शन आहे त्याच ठिकाणी आपला नंबर येत असतो। तर त्याच्यामुळं आपल्याला सिटी अचानक कळल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी धावपळ होणे, याच्या अनुषंगाने 7 दिवस अगोदर आपल्याला सिटी इन्फॉर्मेशन येते आणि त्यानंतर आपलं या ठिकाणी जे ऍडमिट कार्ड असणार आहे, ऍडमिट कार्ड आपलं या वर्षीचं 2 मे ला आपलं येणार आहे। 2 मे च्या दिवशी तुम्हाला तुम्हाला ऍडमिट कार्ड भेटेल, 1 मे ला तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि ऍडमिट कार्ड डाउनलोड प्रोसेसिंग तुमची स्टार्ट होईल, तुमची 2 मे पासून तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड साठी चालू होणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी काही जास्त पॅनिक व्हायचं नाहीये। आपलं ऍडमिट कार्ड आल्यानंतर डेफिनेटली आपल्याला मेल टेक्स्ट येईल आणि त्यानुसार आपण डाउनलोड करून घेऊ शकता। ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग।